माझ्या OPD मध्ये जेव्हा पेशंट्स येतात वंध्यत्वाचे, त्यांच्या मनामध्ये पहिलं तर काहूर असतं, स्ट्रेस्ड असतात, मानसिकरित्या सामाजिक ज्या काही गोष्टी आहेत याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात. त्यातला मोठा प्रश्न तो आपण आज डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे डॉक्टर नेमकं IUI, IVF आणि ICSI यातला फरक काय आहे, की ह्या 3 मेथडनी प्रेग्नन्सीसाठी जायला आम्हाला सांगितलं जातं. तर IUI म्हणजे काय, IVF म्हणजे नेमकं काय आणि ICSI ही प्रक्रिया जी आहे ती कशी केली जाते. पण पहिलं बोलूयात IUI म्हणजेच इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. ही जी प्रोसेस आहे ही करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत, की जर शुक्राणूंची संख्या 10 ते 20 मिलियनच्या मध्ये असेल तर IUIचा सक्सेस रेट चांगला असेल. आता आपण बघूयात IVF बद्दल. IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. हे पण एक असिस्टेड रिप्रोडक्शन आहे की ज्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी राहत नाहीये IUI पर्यंतच्या ट्रीटमेंटनी, तर आपण IVF किंवा ICSI दोन्हीपैकी एकाचा वापर करू शकतो. पण जेव्हा बघतोय की सिमेन अनालिसिस करतोय, जर लो स्पर्म काउंट असेल तर IVFचा सक्सेस रेट थोडा कमी असेल. म्हणूनच ICSI आलं की जरी शुक्राणूंची संख्या कमी आहे तरी आपल्याला फलनाची प्रक्रिया करण्यासाठी इंजेक्ट केल्यानंतर फलनाची प्रक्रिया आपण आर्टिफिशियली करतोय. सो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. सक्सेस रेट बद्दल बघायचं झालं तर जर काउंट चांगला असेल, शुक्राणूंचा काउंट चांगला असेल, फिमेल फॅक्टर्स खूप जास्त नसतील, पेशंटचं एज जर कमी असेल, महिलेचं वय जर कमी असेल तर IVFचा सुद्धा सक्सेस रेट चांगलाच असतो. ICSI डेफिनेटली गिव्स अ गुड सक्सेस रेट. त्याच्यामध्ये जर महिलेचं वय जास्त आहे, शुक्राणूंची संख्या कमी आहे, एग किंवा स्पर्मच्या क्वालिटीचे जर इश्यूज असतील तर ICSI हेल्प्स मोर. कॉस्ट वाईज IUIची कॉस्ट साधारणपणे कुठेतरी 5 ते 10 हजारामध्ये जाते, पण IVF ICSIची कॉस्ट साधारणपणे कुठेतरी 1.5 ते 2 लाखापर्यंत जाते. पण प्रेग्नन्सी जर आपल्याला अचीव करायचं आहे तर ह्या मेथडचा वापर करून आपण नक्कीच मातृत्वाकडे जाऊ शकतो आणि पालक होण्याचा जो आनंद आहे तो आपण घेऊ शकतो. धन्यवाद.